जावई बाबू, अधिरा तिच्या सासरी सुखी आणि आनंदी राहील हा माझा शब्द आहे. आणि मंदाचं म्हणाल ना तर काहीही करून आज मी तिला इथून घेऊनच जाणार. माझा विश्वास बसत नाहीये दादा. तू तू अधिराला त्या बाईचे पाय धरायला लावलेस. चिल अर्पिता ताई प्लीज. काय चिल? तुला कळत नाहीये का? अगं तू पाय धरलेस तिचे. जास तिने केला, सासूगिरी तिने दाखवली आणि तुला माफी मागावी लागली. तू माफी मागितलीस आणि मुलीला सूट मिळाली. हा कसला न्याय आहे? अर्पिता, अगं गप्प बस. अधिराला काय बोलतेस? ती बघे ना तिच्या संसाराचं, तू तुझ्या संसाराचं बघ. अधिराला काळजी आहे ना म्हणून इथे आली ती. तुझं काय ग? तुला आहे का तुझ्या संसाराची काळजी? झालं? आला तुझा आवडता डायलॉग. काहीही झालं ना की फक्त माझ्या संसारावर घसरायचं. करा, तुम्हाला जे हवंय ते करा. आपी, आपी, आपी. पिंट्या दादा सॉरी, खरंच खूप सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. नो, माझ्या एका इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे इतका केवळ झाला. आय एम सॉरी पिंट्या दादा. पिंट्या दादा बोल ना. पिंट्या दादा काहीतरी बोल. पिंट्या तसं शांत नको ना राहूस. बोल ना. राघव, मला ओरड, मला पनिश कर, पण बोल ना. असं नको ना शांत राहूस. मला नाही आवडत. असं गप्प नको बसूस ना प्लीज प्लीज. पिंट्या पिंट्या, रडवू नकोस रे या पोरीला. अरे माफी मागितली ना तिने, मग माफ कर ना. उगाच मनामध्ये राग काय धरून बसतोस तू? प्लीज, आय एम सॉरी. मी नाही वागणार अशी. प्लीज बस आता. आणि परत आपल्या कुटुंबाचे संस्कार विसरायचे नाहीत, कळलं? नाही असं. बस 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 चिमणे, बस बस. आय एम सॉरी. बस. आई, मला जसं म्हणाली होतीस ना माफी माग, तसंच तू अधिराला पण जाऊन सांगितलं होतंस का? अरे शांत राहा ना जरा. माझं डोकं दुखतंय, इथे माझी तब्येत बरी नाही आणि तू काय नको नको ते विचारते. जाब. आई, मला खरं खरं सांग. नाही सांगणार. मी काय बांधील नाहीये कोणाला काही जबाब द्यायची. ठीक आहे, मग मी आता अधिराकडे जाते आणि तिला विचारते. सांगितलं. आनंदी, आनंदी अगं, मी काय तिला असं म्हणाले नाहीये, पण ती मला म्हणाली ना घरी परत या, घरी परत या. म्हणून मग मी तिला म्हटलं की ठीक आहे, मग तू माझी माफी माग तर मी घरी परत येईन. मग तिने माफी तरी मागितली. तू काय केलीस? मी काय केलंय? चुगल्या केल्यास तू बाबांकडे. चुगल्या केल्या. पटकन फोन करून बोलून घेतलं त्याने. काय गरज होती का? माफी मागितली तिने सगळं मिटलं असतं. नववीतच तमाशा सगळ्यांच्या समोर मला मान खाली घालायला लावता तुम्ही. पुसला होतेस तू नेहमी हा बाबांना. आई, आता खरंच बास झालं. तू इथे आली आहेस तेव्हापासून मी ऐकून घेते तुझं. मी कुठलीही फूस वगैरे लावत नाहीये. उलट तुमच्यात जी भांडणं होतात ना ती सोडवायचं काम करते मी. माझं बोलून झालेलं नाहीये. पहिली गोष्ट, मी कुणालाही फूस लावत नसते. मी बाबांना इथे बोलवलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, बाबांची तब्येत इतकी नाजूक असताना सुद्धा तुझ्यामुळे त्यांना 2दा इथे यावं लागलंय आई. या सगळ्याचा ना त्यांना खूप त्रास होतो, मानसिकदृष्ट्या जास्त.
आणि त्यांची तब्येत बरी नाहीये हे तुला खूप नीट माहिती आहे. तरी दरवेळी तू असं वागतेस. अगं ह्याच्यावरून तरी एकदा विचार कर किती चुकतेस ह्याचा. मला तर कळतच नाहीये की तू का अशी वागायला लागलीयस. अधीराला माफी मागायची बळजबरी का केलीस. काय मिळवलंस त्यातून. तुला दिसत नाही का ती किती चांगली मुलगी आहे हे. रोहनवर प्रेम आहे ना म्हणून तिचा हा राजमहाल सोडून ती आपल्या घरी आली आहे. तिच्या परीने ती पुरेपूर ऍडजस्टमेंट करते आई. आणि तू फक्त आणि फक्त तिला त्रास द्यायचा विचार करतेस. ती बिचारी मुलगी तिच्या परीने सगळे ऍडजस्टमेंट करते. तुला हवं तसं वागते. आई तिच्यासाठी दुसरी एखादी मुलगी असती ना तर कधीच इतकं सहन केलं नसतं तुझं वागणं. हा वा वा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी तिचा जाच करतेय, तिचा छळ करतेय, असंच म्हणायचं ना तुला. हे खरंच मी म्हणायची गरज आहे आई. स्वतःच्या आत डोकावून पाहिलंस ना तर तुला कळेल. विचार एकदा स्वतःला. आणि मुळात ना तुला सुद्धा तडजोड ही थोडीशी करावी लागणारच आहे. अधीरा काय आपल्या घरात कुठलीही मुलगी सून म्हणून आली असती तरी तिचं आणि तुझं पटलं नसतंच. कारण मुळात दोन्हीकडून ऍडजस्टमेंट करून घ्याव्या लागतात. एक मुलगी आपल्या राहत्या घरात आपल्या सेटअपमध्ये जर का पुन्हा नव्याने एंटर करते ना तर नात्याची गणित नात्याची इक्वेशन्स बदलणारच आहेत. आणि अधीरा आल्या दिवसापासून तो प्रयत्न करतेय पण तू तिला समजून घेशील तर शपथ ना. पण आता बास झालंय ना मनासारखं. आता अधीरा बरोबर घरी परत जायचं. नाही जाणार. तुला आज जावंच लागेल आई. कारण मी बाबांना आणि अधीराला असंच घरी परत जाऊ देणार नाहीये. घाबरू नको संधू. आज दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी मी हिला घरी घेऊन जाणारच. या 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 दोघही बाप लेक माझ्यावर आग ओका ओका. आई अगं हात जोडते मी तुझ्या समोर. जे वागतेस ते बास कर ना आता आणि जा घरी. तू खूप चुकीच्या पद्धतीने आज जे वागलीयस ते वागलीयस. अधीराला चुकीच्या पद्धतीने माफी मागायला लावलीयस ते सुद्धा तिच्या संपूर्ण कुटुंबासमोर. आणि आता त्याच तिच्या अधीराच्या कुटुंबाचा पाहुणचार घेत राहायचंय का तुला. काय वाटेल तिला आणि तिच्या घरातल्या सगळ्यांना स्पेशली तुझ्याबद्दल. मंदा डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. झाली तेवढी शोभा पुरे झाली. मुकाट्याने घरी चल. आणि हे मी तुला विचारत नाहीये हे तुला सांगतोय. ताई घ्या हिला आणि दूध गरम करून द्या आणि झोपते का बघा. त्यांचीच सवय लागली आहे तिला. काही झालं ना तरी आजी सतत माझ्या संसारावर घसरते. काय प्रॉब्लेम आहे मी इथे राहिले तर. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे. अप्पी असं का बोलतेस बाळा. लेक आहेस तू माझी. मग आजीचं काय चाललेलं असतं सारखं. तिला तर मी नकोशीच झाले. त्यात ती अधीरा इतकं फुल ऑफ ॲटिट्यूड असणारी मुलगी सासूचे पाय धरते. शी. मला तर काही झेपतच नाहीये. मी अधीराच्या जागी असतो ना तर म्हणाला असतो नाही माफी मागत. काय करायचंय ते करा. नशीब आपल्याला माफी मागायला नाही लावली तिने. ए आपला काय संबंध. सासूला खुश करण्यासाठी ती काहीही करू शकते. आणि आपण करायचं का. हे बाहेर काढ यार तिला या घरातून. आता डोक्यात जायला लागलीये माझ्या. हो मम्मा ती जात असेल ना यावेळेस तर तिला जाऊ दे. ती अशी इथे आहे ना तर तिचा काहीच फायदा नाही आपल्याला.